बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने। आमदार नसतानाही गाडीवर आमदार लोगो। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा हा कारनामा आहे। उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार लोगो पाहायला मिळालाय। विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनाच हा लोगो लावण्याचा अधिकार असतो, मात्र राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या गाडीवर हा लोगो पाहायला मिळालेला आहे। उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असा लोगो पाहायला मिळाला। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा हा कारनामा, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आमदार नसतानाही गाडीवर आमदार लोगो लावण्यात आलेला आहे। केवळ विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनाच हा लोगो लावण्याचा अधिकार असतो, त्यामुळे आता या प्रकरणावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं राहील। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। रवी, आमदार नसताना देखील हा आमदार नावाचा लोगो लावण्यात आलेला आहे, काय पुढे कारवाई करण्यात येईल या संदर्भात? निश्चितच प्रणिता, आपण पाहायला गेलं तर उमेश पाटील जे आहेत सोलापूरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत। काल ते शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आले होते। त्यावेळेस त्यांच्या गाडीवर जे आहे तो विधान परिषद सदस्याचा जो आहे तो स्टिकर जो आहे ते पाहायला मिळालेला आहे। कुठेतरी हे विधानसभा परिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांनाच हा लोगो लावण्याचा अधिकार असतो, मात्र उमेश पाटील यांना आमदार झाल्यासारखं वाटते की काय, असं या स्टिकरवरून आता चर्चा जी आहे ती सोलापूर शहरामध्ये रंगली आहे। रवी, अधिक अपडेट वेळोवेळी या प्रकरणी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेले आहे उमेश पाटील। त्यांच्यासोबतच या बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया। उमेशजी, आमदार नसताना देखील हा गाडीवर आमदार असल्याचा लोगो पाहायला मिळाला, काय सांगाल या बाबतीत? हा, नमस्ते। मला बरं झालं आपण फोन केला। आमदार नसताना गाडीवर आमदारचा लोगो लावणं हे चूकच आहे, ते लावलं नाही पाहिजे, ते बेकायदेशीर देखील आहे। परंतु मी वापरत असलेल्या गाडीमध्ये अनेक वेळेला आमदार सोबत असतात आणि आमदार सोबत असल्यानंतर तो लोगो जो आहे तो त्या ठिकाणी ड्रायव्हर कडून लावला जातो। तो काही स्टिकर नाहीये, ते डिटॅचेबल लोगो आहे। तो जो आहे ते स्टिकर असे परमनंट चिटकवलेला नाहीये, ते काढून लावता येईल अशा पद्धतीचं ते मॅग्नेट जोडलेलं ते ॲक्रेलिक शीट आहे, ते काढता येतं। आमदार गाडीत बसल्यानंतरच तो लावला जायचा, परंतु ते काल जे काही ते शूटिंग किंवा जे काही फुटेज आलेलं आहे त्यावेळेला गाडीमध्ये आमदार नव्हते आणि त्यामुळं तो त्या संदर्भामध्ये तो माझ्याकडे त्याकडे दुर्लक्ष झालं। आमदार बऱ्याच वेळेला माझ्यासोबत गाडीमध्ये असतात आणि ते असतानाच्या वेळेला तो त्या ठिकाणी तो लोगो लावला जातो आणि आमदार नसतील त्यावेळेला तो काढून ठेवला जातो। तो काल तो नेमका काढून ठेवला गेला नव्हता आणि आमदारही माझ्यासोबत नव्हते आणि त्याच्यामुळे या संदर्भातल्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये आता काळजी घेऊ आम्ही की आमदार असतील तरच तो लोगो त्या ठिकाणी तेवढ्यापुरतं ते लावला जाईल, आमदार नसताना लावण्याचा प्रश्न नाही। मात्र हा जो स्टिकर आहे तो फक्त विधान परिषद आणि विधानसभा सदस्यांनाच लावण्याचा अधिकार आहे, त्यामुळे हा लोगो तुमच्याकडे आला कसा किंवा हा स्टिकर तुमच्या गाडीवर आला कसा, हा प्रश्न उपस्थित होतोय। तुम्हाला ते आमदार ज्या वेळेला गाडीमधून प्रवास करतात, आता मी जिल्हाध्यक्ष आहे, पूर्वी मुख्य प्रवक्ता होतो, अनेक वर्ष मी 20 वर्ष झालं राजकारणात आहे। अनेक वेळेला माझ्या गाडीमध्ये सोबत आमदार आम्ही एकत्र प्रवास करतो। कधी मुंबईला जात असताना, पुण्याला जात असताना आम्ही एकत्रित मिळून आमदार सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी मुंबईला येत असतो। त्यावेळेला ज्या वेळेला आमदार सोबत असतात त्यावेळेला तो लोगो जो आहे तो तेवढ्यापुरता लावला जातो। तो डिटॅचेबल आहे, त्या ॲक्रेलिक शीट आहे, तो काही स्टिकर नाहीये, हे कायमस्वरूपी काचेवर चिटकवलं गेलेलं आहे असं अजिबात नाहीये। ज्या पद्धतीनं ह्याच्या गाड्या आता आउटसोर्स करून वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाकडे गाड्या असतात, त्यावेळेला त्या गाड्यांमध्ये जर अधिकारी बसले तेवढ्यापुरताच तो महाराष्ट्र शासन म्हणून एक प्लेट समोर ठेवली जाते। जर अधिकारी नसतील तर ती प्लेट जी आहे ती बाजूला काढून ठेवली जाते। अशाच पद्धतीनं आमदार गाडीत असतील तेव्हाच तो ॲक्रेलिक शीट जे आहे त्या लोगोचं ते काचेवर त्या ठिकाणी मॅग्नेटच्या साह्यानं ते चिटकलं जातं आणि ज्यावेळेला आमदार नसतील त्यावेळेला ते काढून ठेवलं जातं। ते काल फक्त ते काढून ठेवायचं राहिलं होतं, गाडीमध्ये आमदार नसताना ते राहिलं।